असं माझ्यासारखे फोडणी-बिडणी जाळायचे उद्योग करायचे. म्हणजे कसं एकदम जेवण टेस्टी लागतं. हे असं झणझणीत फोडणी अशी तेल तापवायचं आणि त्यात जिरे टाकायचे आणि असे ते लाईटचे पडलेले किडे असतात ना, तसं जळल्यासारखे वाटले पाहिजे असे जाळून ठेवायची फोडणी आणि मग ते वरण बनवायचं. मग ते एक नंबर लागते बघा. तुम्ही करून बघा माझ्यासारखं ट्राय. आणि मग मस्तपैकी वरण बनवायचं. तुमची तुमची काही रेसिपी असेल ती फॉलो करून मस्त पाणी-बिणी टाकायचं आणि नंतर त्याच्या पुढचा उद्योग माझा बघायचा. तो एवढा इंटरेस्टिंग असतो ना, की नादच करू शकत नाही. तुम्ही मला बीटच करू शकत नाही. हे असं पळी घ्यायची आणि ते जळलेले जे किड्यासारखे दिसतात ते जिरे असतात ना, ते काढायचं ट्राय करायचं आणि ते जिरे असे पोहतात ना, असे माशासारखे, ते असे साईडला जरा, जरा, जरासे काढायचे. नाही निघाले ना, तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. माझ्याकडे त्याच्यासाठी पण पर्याय असतोय. त्याच्यासाठी काय पर्याय असतो ना, हे तुमच्या आत्तापर्यंत डोक्यात आलंच असेल. मस्तपैकी एक चहाची गाळणी घ्यायची. असं ढवळून-ढवळून बघायचं मुजतात का? नाही मुजले ना, गाळणी घ्यायची आणि गाळणीनं मस्तपैकी वरनं वर्ग अलगद असे जिरे सगळे गोळा करायचे आणि ते सिंकमध्ये टाकून द्यायचे. काही उपयोग नसतो ह्या जिऱ्यांचा. एक स्मोकी फ्लेवर येतो. आता मी ही रेसिपी बनवलेली नव्हती. ही माझ्याकडनं चुकून झाली होती. पण रेसिपी एक नंबर झाली होती. आता